नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर ज्यांना पॉलिटेक्निकला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2025-26 सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ते 26 जून 2025 ही लास्ट डेट होती। तर ही डेट एक्सटेंड झालेली आहे आणि ही डेट कुठपर्यंत एक्सटेंड झालेली आहे तर 30 जून 2025 पर्यंत एक्सटेंड झालेली आहे। तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता। आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, सर हे साइट ओपन कसं करायचं? गुगल मध्ये तुम्ही पॉली 25 DT असं जर टाकलं तर मग तुम्हाला एक वेबसाईट येईल, मग त्या ठिकाणी एक लिंक येईल तुम्हाला, तर त्या लिंक वरती क्लिक केलं की हे पेज तुम्हाला ओपन होईल। मग हे पेज ओपन झाल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ऍप्लिकेशन हॅज बीन एक्सटेंडेड अप टू 30/5/2025 म्हणजे 30 जून 2025 पर्यंत तुमची डेट वाढलेली आहे। आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये प्रश्न पडलाय, सर आता आम्ही काय करायचं? ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डॉक्युमेंट तुमचे व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तुम्हाला स्टॅम्प मारून पावती जे मिळालेली आहे, तर त्यांना काही करायची गरज नाही आणि काही टेन्शन घ्यायची सुद्धा गरज नाही आणि कुठं धावपळ सुद्धा करायची गरज नाही। निश्चिंत राहायचं आहे 30 तारखेपर्यंत। आता पहिलेच्या जे डेट होत्या, पहिलेच्या डेट काय होत्या तर 26 जून तुमची रजिस्ट्रेशनची लास्ट तारीख होती। 28 जूनला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार होती। त्यानंतर तुम्हाला 29 आणि 30 ला जर तुमच्या फॉर्म मध्ये काही त्रुटी असतील तर ते दुरुस्त करण्यासाठी वेळ दिला होता। त्यानंतर 2 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार होती। आता या ठिकाणी डेट वाढल्यामुळं ह्या पूर्ण डेट चेंज होणार आहेत आणि त्या डेट अजून साइट वरती आलेल्या नाहीत। जसंही साइट वरती येतील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुम्हाला जर त्याची PDF जर आली समजा साइट वरती तर ती PDF डाउनलोड करून मी तुमच्या सोबत शेअर करेल आणि त्याच्यावरचा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होती अतिशय महत्त्वाची अपडेट। तर याच्यानुसार आपल्याला जायचं आहे। पुढच्या डेट अजून अनाउन्स झालेल्या नाहीत या ऍडमिशन प्रोसेस मध्ये। झाल्या मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ करून पोहोचणार आहे। आता नेक्स्ट बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, सर मला 86% आहेत, कॅटेगरी माझी ही आहे, गव्हर्नमेंट कॉलेज मिळते का, ही ब्रँच मिळते का? तर विद्यार्थी मित्रांनो, या साइट वरती तुम्ही जाऊन कट ऑफ लिस्ट ऑफ कॅप राउंड 2024 म्हणजे 2024 ची ही कट ऑफ लिस्ट आहे। तुम्ही इथं कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 या ठिकाणी बघू शकता। तर ह्या कॅप राउंड 1 वर क्लिक केल्यानंतर मागच्या वर्षीचा प्रत्येक कॉलेजचा, प्रत्येक ब्रँचचा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे। मग तुम्हाला 10वी ला किती पर्सेंटेज आहेत, मग त्याच्यावरनं तुम्ही अनालिसिस करू शकता। तुम्हाला म्हणजे ते तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आणि जी ब्रँच पाहिजे ते मिळते का नाही याच्यावरनं तुम्ही अनालिसिस करू शकता। तर हे तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट होती। तर अशा पद्धतीनं हे ऍडमिशन प्रोसेस होणार आहे। तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यांनी निश्चिंत राहायचं आहे, काही काळजी करायची गरज नाही। तर डेट वाढल्यामुळं आणि ज्यांनी केले नाही आणि ज्यांना करायची इच्छा आहे, सर मला पॉलिटेक्निकच्या रजिस्ट्रेशन करायचं आहे पण माझ्याकडे हे डॉक्युमेंट नसल्यामुळं मी करू शकलो नाही, तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे। मग तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट अजूनपर्यंत निघालं नसेल किंवा आज निघेल किंवा उद्या निघेल, तुमच्याकडे अजूनही वेळ आहे 30 तारखेपर्यंत। तर 30 तारखेपर्यंत तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नाहीत ते डॉक्युमेंट काढून घ्या आणि तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या। आता बरेच विद्यार्थी आणि पालक परेशान आहेत, असं का होत आहे सर? पहिल्यांदा डेट वाढली आहे, पहिल्यांदा 16 जून होती, त्यानंतर 26 जून झाली, आता 30 जून झाली। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हे तुमच्यासाठी नवीन आहे। आता जवळपास या प्रोसेस मध्ये मी 8 वर्ष झालं काम करतोय, तर हे दरवर्षीच आहे। माझ्यासाठी हे जुनं आहे पण तुमच्यासाठी हे नवीन आहे। म्हणजे दोनदा डेट एक्सटेंड झाली, आता कसं करायचं, नंबर लागेल का नाही, ऍडमिशन मिळेल का नाही, म्हणजे पालकांना पण काळजी वाटते आणि विद्यार्थ्यांना पण काळजी वाटते, कारण जून महिना गेलेला आहे, रिझल्ट तुमचं खूप लवकर लागलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तशी काळजी वाटते। तर काही टेन्शन घ्यायचं नाही, हे दरवर्षीची प्रोसेस आहे, हे अशीच एक्सटेंड होत राहते। तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं म्हणणं असेल, सर अजून डेट वाढू शकते का? तर माझ्या मते
माझ्या अनुभवावरून आता डेट वाढणार नाही, 30 तारखेपर्यंतच तुम्हाला 30 तारखेपर्यंतच राहील. त्याच्यानंतर पुढचं जे डेट्स आहेत जसं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची डेट असेल, त्यानंतर काही तुमच्या फॉर्म मध्ये चुका झाले त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला 2 दिवस मिळतील, त्याची डेट अजून अनाऊन्स झालेली नाही. त्यानंतर फायनल मेरिट लिस्टची डेट अजून अनाऊन्स झालेली नाही. तर जसं होईल मी तुम्हाला ते कळवेलच. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे अजून काही डाऊट असतील तर नक्की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे जे बी डाऊट असतील तर ते कमेंट करू शकता. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पॉलिटेक्निक ऍडमिशन प्रोसेस 2025-26 हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. हा पूर्ण ग्रुप डेडिकेटेड टू पॉलिटेक्निक फर्स्ट इयर ऍडमिशन आहे. तिथं तुम्हाला सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आणि पीडीएफच्या माध्यमातून मिळेल. तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला क्लिक करायचं आहे आणि तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.